वचन दिले तू मला ह्या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहतो की इकडे शौर्य ह्याला काही झोप लागत नसते. तो विचार करतो, अरे ह्या दोघी मायलेकी काय लोखंडाच्या बनल्या आहेत का? ना ह्यांना डास चावत आहेत, ना ह्यांना गरम होत आहे. इतक्या शांतपणे इतक्या निवांत कशा काय झोपू शकतात ह्या दोघीसुद्धा, असा विचार आता शौर्य करत असतो. इतक्यात तेव्हाच ऊर्जाला जाग येते. ऊर्जा शौर्याकडे बघते आणि हसत असते. ऊर्जाला शौर्याच्या ह्या बोलण्याचं हसू आलेलं असतं. तिला गंमत वाटते. त्यावेळी शौर्य हा ताबडतोब ऊर्जाच्या फोनवरती फोन करतो आणि तो आता ऊर्जाला म्हणत असतो, ऊर्जा मला तुझ्याशी बोलायचं आहे, तू आत्ताच्या आत्ता खाली येऊन बस. ऊर्जा म्हणत असते, शौर्य तू हे काय बोलतोयस? तुला काही वेड लागलं आहे का? माझ्या बाजूला आई आहे, आई झोपली आहे इथे, मी खाली कशी येऊन बसू? त्याबरोबर शौर्य म्हणतो, ते मला माहीत नाही आहे, तू ये आणि माझ्याजवळ बस आत्ताच्या आत्ता, मला तुझ्याशी गप्पा मारायचे आहेत ऊर्जा प्लीज. त्याबरोबर ऊर्जा म्हणत असते, शौर्य अरे पण आई उठली तर? आईचा तरी विचार कर. शौर्य म्हणतो, काही नाही होणार ऊर्जा, तू ये प्लीज, मला तुझ्याबरोबर बोलायचं. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता आदित्य, त्याचबरोबर तीर्था आणि सोनल हे तिघंजणं लग्नात काय काय झालं, लग्न कसं पार पडलं, हे सगळं कुमुदिनी आजीला विचारत असतात. आणि कुमुदिनी आजी सांगते, अरे ते शिर्केंनी एवढा तमाशा केला लग्नात, काय सांगू तुम्हाला. त्याबरोबर मग आता तीर्था म्हणते, ओ माय गॉड. त्याबरोबर मग आता कुमुदिनी आजी सांगते, पण हे खरं बोलू का? अगदी खरं, मनापासून मला ना त्या बिचाऱ्या अर्पितासाठी खरंच खूप वाईट वाटलं. नाही म्हणजे ती मुलगी चांगली आहे आणि तिची ह्या सगळ्यात काही चूकही नव्हती, तिला भेटायला हवं. त्याबरोबर तीर्था म्हणते, नाही आजी ऐक माझं, तू शिर्केंच्या घरी जाण्याचा विचार चुकूनही करू नकोस. नाही म्हणजे अर्पिता खरोखर चांगली मुलगी आहे आणि तिच्यासाठी मलाही खूप वाईट वाटतंय, पण म्हणून आपण तिकडे जाणं चुकीचं आहे. कालांतराने हळूहळू ती ब्रोला आपोआप विसरून जाईल. उगाचच्या उगाच आपण तिकडे जाणं चुकीचं आहे. त्याबरोबर मग आता आदित्य म्हणतो, खरं बोलायला गेलं ना तर मला तो शिर्के पहिल्यापासून पटलाच नव्हता. पूर्वासुद्धा त्यावर आता तीर्थासुद्धा म्हणते की हो ना, नाहीतर काय. तर आता लगेच कुमुदिनी आजी म्हणते, अरे नशीब वेळेवरती त्यांना समजावून आम्ही पाठवून दिलं, नाहीतर लग्नच त्यांनी लागू दिलं नसतं, उगाच तमाशे करत राहिले असते. त्याबरोबर मग तीर्था म्हणत असते, बरं झालं या असल्या घराबरोबर आपले काही संबंध जोडलेच जात नाही आहेत. ते दादाने त्याचं लग्न त्याच्या आवडीने केलं ना, आय एम व्हेरी हॅपी ऑन दिस. त्याबरोबर मग कुमुदिनी आजीला आता आदित्य म्हणत असतो, पण आजी मला एक गोष्ट कळत नाही आहे, आणि ती म्हणजे तू शौर्यला तिकडे ऊर्जेच्या घरी राहायला जाण्याची परवानगी का दिलीस? शौर्यला तू इकडे आपल्या घरी आपल्याबरोबर राहायला का नाही आणलंस? त्यावर आजी म्हणत असते, अरे हे कसं शक्य होतं? म्हणजे बघ, विचार कर, ऊर्जाबरोबर शौर्यने लग्न केलं आणि काय केलं असतं? त्याने तिला सांगितलं असतं की तू तुझ्या घरी जाऊन राहा, मी माझ्या घरी जाऊन राहतो, असं चाललं असतं का? हे बघ बाळा, असं नसतं. तू तरी केलं असतंस का असं? त्याबरोबर मग आता आदित्य म्हणतो, नाही नसतं केलं. मग आता तीर्था म्हणते, आजी मग दादा पुन्हा आपल्याबरोबर इकडे राहायला कधीच येणार नाही का गं? दादा आता तिथेच राहील का? त्याबरोबर मग आता आजी म्हणते, नाही असं नाही आहे. आदित्य म्हणतो, मग कधी येईल शौर्य? त्यावर आजी म्हणते, एकदा का हर्षवर्धन स्वतः तिकडे गेला आणि हर्षवर्धनने जर त्या दोघांना घरी आणण्याचा निर्णय घेतला तर तो लवकर घरी येऊ शकतो. आदित्य म्हणतो, डॅड कसले जात आहेत? त्यावर कुमुदिनी आजी म्हणते, माझ्याकडनं जेवढी मदत होऊ शकत होती, माझ्याकडनं जे जे काही शक्य होतं ते सगळं मी केलं. आता शौर्यला घरी परत आणणं हे हर्षवर्धनच्याच हातात आहे फक्त. त्यावर आदित्य म्हणत असतो, आजी मला एक गोष्ट सांग, अशी कुठली एखादी गोष्ट आहे का जी आम्हाला माहीत नाही आहे? तू बोलताना मगाशी बोलून गेलीस पटकन की पूर्वाने सगळं काही बाजूला ठेवून या लग्नाला होकार दिला, म्हणजे नेमकं असं काय आहे? काय गोष्टी पूर्वा काकूंनी बाजूला ठेवल्यात? आता मनातल्या मनात कुमुदिनी आजी म्हणते, ते तर मी तुम्हाला कारण कधीही सांगू शकणार नाही आहे. आणि मग आता ती म्हणते, इगो, हर्षवर्धनचा इगो बघताय ना तुम्ही, हर्षवर्धनचा किती इगो आहे ते, आणि इगोपोटी हर्षवर्धन काहीही करू शकतो ते. त्याबरोबर मग आता तीर्था म्हणत असते, बाकी काही असो, मला ब्रो लवकरात लवकर घरी यायला हवा आहे, आम्ही त्याला खूप मिस करतो. त्यावर आदित्यसुद्धा म्हणतो, हो ना, आधीच काकामध्ये आणि डॅडमध्ये भांडण झालं आहे, आता मी आणि शौर्य तरी एकत्र राहायला हवं. तर दुसऱ्या बाजूला इकडे ऊर्जा ही शौर्याच्या जवळ येऊन खाली बसलेली असते. ती शौर्याला म्हणते, बोल काय बोलायचं आहे?
त्यावर मग शौर्य हा काहीच बोलत नसतो. तो फक्त ऊर्जाकडे हसत बघत असतो. ऊर्जासुद्धा शौर्याकडे बघत असते. दोघंही जण एकमेकांकडे बघून हसत असतात, लाजत असतात. त्यानंतर शौर्य हा ऊर्जाला सांगतो, ऊर्जा अगं काय सांगू, आज ना मला झोपच येत नाही आहे. ऊर्जा म्हणते, हो का? त्यावर शौर्य म्हणतो, हो खरंच, म्हणजे मला ना असं परीक्षेच्या दिवसात व्हायचं. परीक्षेच्या दिवसात ना मला झोपच नाही यायची आणि मग मी काय विचार करायचो माहिती आहे? मी विचार करायचो, एकदा का मला सुट्ट्या लागल्या की मग मी मस्त ताणून देईन, मस्त झोपून घेईन. आणि आज ना माझं अगदी तसंच झालं आहे. आज आपलं लग्न झालं आहे आणि आज मला अजिबात झोप येत नाही आहे. त्यावर मग ऊर्जा शौर्याकडे बघून हसते. तर शौर्य हा आता ऊर्जाला म्हणत असतो, ऊर्जा तुला माहिती आहे का, आपण ना आता फुल ऑन धमाल करायची. मला ना ह्या घरात राहायला येऊन खूप बरं वाटतंय. ऊर्जा म्हणते, शौर्य खोटं नको रे बोलूस, मला माहिती आहे इथे तुझी सगळी गैरसोय होती. त्याबरोबर शौर्य म्हणतो, गैरसोय? त्यावर ऊर्जा म्हणते, हो अरे इथे किती डास आहेत, इथे AC नाही आहे, तुला त्रास होतो ना या गोष्टींचा. शौर्य म्हणत असतो, ऊर्जा, इथे साप विंचू काटा काही असलं ना तरीही मी तुझ्यासोबत राहणार आहे, समजलं ना. मला काही फरक पडत नाही इथे काय आहे आणि काय नाही आहे. ऊर्जा, उलट बरं झालं मी इथे राहायला आलो. मला ना तुझ्याबद्दल प्रत्येक छोट्यातली छोटी गोष्ट जाणून घ्यायची. म्हणजे तू रात्री कुठे झोपतेस, सकाळी उठल्यावर चहा कुठे पितेस, तू अभ्यास कुठे करायचीस, तू शाळेत कुठल्या होतीस, तुझे मित्र कोण होते, तुझ्या मैत्रिणी कोण होत्या, सगळं मला तुझ्याबद्दलचं सगळं छोट्यातलं छोटंसुद्धा जाणून घ्यायचं आहे. कारण आता ऊर्जा मला वाटतं की जे तुझं आहे तेच माझंसुद्धा आहे. आणि म्हणून मला तुझ्याबद्दलची प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायची. आणि आणखीन एक, मला ना तुझ्याबरोबर ऊर्जा सगळी कामंसुद्धा वाटून घ्यायची आहेत. नाही म्हणजे बघ, आता उद्या सकाळी आपण उठल्यावर पाणी मी भरणार आणि तू मस्त आपल्या सगळ्यांसाठी चहा बनवणार. हां, आणि आता तर मला ह्या घरात पाणी भरण्याचा एक्सपिरियन्ससुद्धा आहे. त्यामुळे ह्यावेळी मी पाणी सांडवणारसुद्धा नाही. त्यानंतर मग मी बाबांचे आपल्या स्कूटर एकदम व्यवस्थित खसाखस धुवून स्वच्छ करणार आणि मग आपण दोघांनी रोज त्याच स्कूटरवरती बसून आपल्या कोर्टात जायचं. कोर्टात आपण दोघांनी मिळून खूप खूप काम करायचो, खूप केसेस जिंकायच्या, एकत्र काम करायचं. ऊर्जा शौर्याचं सगळं बोलणं ऐकून हसते. ऊर्जा म्हणत असते, शौर्य खरंच तू किती गोड आहेस रे. त्यावर शौर्य म्हणत असतो, अगं ऐक ना, पुढे तर आणखीन सेटल प्लॅन आहे माझा. आणि मग आपण दोघांनी संध्याकाळी घरी येताना आपल्या उद्यासाठी भाजी घेऊन यायची आणि नंतर ना त्या भाजीचं छान मस्त कढी बनवायची, बनवायचं. त्याबरोबर मग आता ऊर्जा त्याला म्हणत असते, नाही बनवली असती कढी, पण ती होळीला करतात. त्याबरोबर मग शौर्य हसतो आणि म्हणतो, अरे ठीक आहे ना, मग त्यात काय एवढं, पण आपला आयुष्याचा प्लॅन तर एकदम सेट आहे. ऊर्जा तू बघशीलच, आपण ना एकत्र खूप छान राहू शकतो. मी ना एक काम करतो, मी इथे माझं एक टेबलच टाकतो. त्यावर ऊर्जा म्हणते, इथे घरी? त्यावर शौर्य म्हणतो, हो तर इथेच घरी मी टेबल टाकतो. आणि तुला माहिती आहे माझ्याकडे माझं लॅपटॉपसुद्धा आहे, अगं जे मी स्वतःच्या पैशांनी घेतलेलं आहे. मग मी ते आजीकडनं मागवतो आणि मग इथेच आपण दोघं मिळून एकत्र काम करू. ऊर्जा, सगळं छान होईल बघ आपलं, तू ना काही काळजी करूच नकोस. त्याबरोबर ऊर्जा ही शौर्याला म्हणत असते, शौर्य अरे तुला वाटतंय तसं सगळं घडेल का? शौर्य म्हणतो, हो ऊर्जा, हे बघ तुला का वाटतं की सगळं आपल्या मनाप्रमाणे घडणार नाही म्हणून, सगळं आपल्याला हवं ना तसंच घडणार आहे. त्यावर शौर्यने असं म्हटल्यावर ऊर्जा म्हणते, त्यावर शौर्य म्हणतो, हे बघ ऊर्जा, मला कळतं आहे सध्या तुझ्या मनात काय सुरू आहे ते. मला माहिती आहे, प्रत्येक लग्न झालेल्या मुलीला आपलं माहेर सोडणं कितीही कठीण वाटत असलं ना तरी शेवटी तिला ते माहेर सोडून तिच्या सासरी तिच्या घरी जाण्याचा आनंद घ्यायचा असतो. आणि तुलासुद्धा हे सुख हवं आहे, माहिती आहे मला. ऊर्जा, मला फक्त थोडा वेळ दे, थोडा वेळ. मी खूप काम करेन, खूप कष्ट घेईन आणि आपली स्वतःची छोटीशी जागा घेईन, आपलं घर घेईन आणि मग तुला तुझ्या हक्काच्या घरी जाण्याची संधी मिळेल. खरंच. पण ऊर्जा, मला ह्या सगळ्यासाठी ना थोडा वेळ दे. अगं मी काय इथे कायमचं राहायला नाही आलो आहे, मी तुला घेऊन इकडनं जाणारच आहे. पण थोडा वेळ तर आपल्याला इथे थांबावं लागणार आहे. पण तोपर्यंत फुल ऑन धमाल, फुल हसी वसी, असं सॅड नाही राहायचं. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, हे बघ माझे डॅड सध्या जे काही वागतायत ना ते रागाच्या भरात वागतायत, ते वाहवत चालले रागात, इगोसाठी ते हे सगळं करतायत. पण बघ, माझी खात्री आहे
लवकरच डॅडच्या लक्षात त्यांची चूक येईल आणि ते त्यांची चूक सुधारतील सुद्धा. सगळं लवकरच व्यवस्थित होईल. मग तर झालं. त्याबरोबर हे ऐकून ऊर्जा हसते, खूप हसते. त्यानंतर मग आता लगेचच इकडे शौर्य हा म्हणत असतो की ऊर्जा, आता बघ, आता किती छान दिसतेस तू. आणि मग आता ऊर्जा म्हणते, बरं चल झोप, आता मला जाऊ दे वरती झोपायला. त्यावर शौर्य म्हणतो, ऊर्जा अगं असं काय करतेस? एवढे जवळ आहोत आपण आणि लांब राहायचं? इतके जवळ असूनही दूर आहोत. ही दुरी आता मला नकोशीच वाटते, सहन होत नाही आहे. त्यापेक्षा काळ्या पाण्याची शिक्षा परवडली. ऊर्जा म्हणते, सोड शौर्य, उशी सोड. शौर्य काय उशी सोडत नसतो. ऊर्जा शौर्याच्या मांडीवरची उशी घेते आणि जाऊन झोपते. शौर्य मात्र हसत हसत ऊर्जाकडे बघत राहतो. तर इकडे आता जो हर्षवर्धन आहे त्याला काही झोप लागत नसते. तो घरात तशाच फेऱ्या मारत जागा असतो. इतक्यात आता हर्षवर्धनला त्याचं प्रतिबिंब समोर येऊन उभं राहिलेलं दिसतं. हर्षवर्धनला तो विचारतो, काय रे, झोप येत नाही आहे का? हर्षवर्धन म्हणतो, नाही. त्यावर त्याचं प्रतिबिंब त्याला म्हणत असतं, अरे पण झोप आता जागा राहून मुळात काही उपयोगच नाही आहे. बघ बघ, शेवटी दमून विजयासुद्धा झोपली. विजयाने सुद्धा आता हे स्वीकारलं की शौर्याचं ऊर्जाबरोबर लग्न झालं. आता हळूहळू घरातले सगळेच ही गोष्ट, ही फॅक्ट स्वीकारतील की त्या दोघांचं लग्न झालेलं आहे. त्यावर मग हर्षवर्धन म्हणतो, पण मी स्वीकारणार नाही, कधीच स्वीकारणार नाही मी हे की त्यांनी लग्न केलं आहे ते. त्याबरोबर मग आता हर्षवर्धनचं प्रतिबिंब म्हणत असतं, अरे ह्या लग्नाला घरात विरोध करणारा तू एकटाच आहेस असं मला वाटतं. असो, पण आता तुझा विरोध करून काही उपयोग नाही आहे. अरे कारण शेवटी आता बघशीलच की सगळे घरातले शौर्याच्या बरोबरच आहेत. सगळेच शौर्याला स्वीकारतील. त्यामुळे आता तू काहीही करू शकणार नाही. त्या ऊर्जा शिंदेला आणि तिच्या आईला तू छोटं लेखून खूप मोठी चूक केलीस. त्यावर हर्षवर्धन म्हणतो, ती ऊर्जा शिंदे माझ्यासमोर नाही टिकू शकत, मी तिला हरवणार. त्यावर हर्षवर्धनला त्याचं प्रतिबिंब सांगतं, अरे तू सध्या ऊर्जाला हरवण्याचा विचार मुळात करूच नकोस. सध्या तू हा विचार कर की तू तुझ्या मुलाला त्या चाळीतनं, त्या घाणीतनं कसं बाहेर काढू शकतोस. तुझ्यासाठी सध्या ते महत्त्वाचं आहे. नाहीतर तुझा मुलगा कायमचा तुझ्या हातातून निसटून जाईल आणि मग तुला विसरून जावं लागेल की तुला शौर्य नावाचा सुद्धा एक मुलगा होता. तुला फक्त एकच आदित्यबरोबर त्याच्यावरतीच राहावं लागेल. आता काय करायचं ते तू ठरव. आता शौर्याला विसरायचं की त्याची अट मान्य करायची आणि तिकडे जाऊन त्यांना परत घरी घेऊन यायचं. पर्याय तुझ्या हातात आहे. शौर्यला मी परत आणेनच, पण मला ती मुलगी ह्या घरात कधीच नको आहे असं हर्षवर्धन म्हणतो. त्यावर मग त्याचं प्रतिबिंब सांगू लागतं, पर्याय नाही आहे तुझ्याकडे. जर तुला तुझ्या मुलाला घरी परत आणायचं असेल तर तुला तिकडे जावंच लागेल आणि त्याला घरी घेऊन यावं लागेल. त्यावर मग हर्षवर्धन म्हणत असतो, मी शौर्याला आणायला जायचं म्हणजे नेमकं काय करायचं? मी तिकडे जायचं आणि त्या पूर्वाचे पाय पकडायचे का? मी तिला सांगायचं, तिला विनवण्या करायच्या माझ्या मुलाला माझ्या ताब्यात देण्यासाठी? मी हे करणार नाही, मला हे जमणार नाही. त्यावर हर्षवर्धनचं प्रतिबिंब म्हणू लागतं, जर तुला हे नाही जमलं तर मग मात्र काहीच उपयोग होऊ शकत नाही. मग सर्वच गोष्टींचा बट्ट्याबोळ होईल. काय करायचं हा निर्णय तुझा आहे. जर तुला तुझा मुलगा, तुझा शौर्य परत तुझ्या घरी आलेला हवा असेल तर मग मात्र तुला हे करावंच लागेल. तुला त्या पूर्वाच्या घरी जावं लागेल आणि तिकडनं शौर्याला आणावं लागेल. हे बघ, ती पूर्वा त्या मुलीला ह्या घरात चांगल्या हेतूने पाठवणं शक्यच नाही आहे. आधी तू त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलंस, आता हळूहळू तुझ्या मुलापासून तोडण्याची सुरुवात करून त्या दोघी मायलेकी तुझं आयुष्य पूर्णपणे बर्बाद करतील, देशोधडीला लावतील. त्यावर हर्षवर्धन म्हणतो, नाही, शक्य नाही आहे. ती ऊर्जा शिंदे मला हरवू शकत नाही. ती ऊर्जा शिंदे मला शह देऊ शकत नाही. नाही शह देऊ शकत ती ऊर्जा शिंदे मला. हर्षवर्धन जहागीरदार आहे मी, मला शह कोणीही देऊ शकत नाही असं म्हणत आता हर्षवर्धन एक फ्लॉवर पॉट पुढे फेकतो. आता हर्षवर्धनचा खूप जास्त संताप झालेला असतो. इतक्यात तिकडे विजया उठून येते. विजया हर्षवर्धनला एवढं चिडलेलं पाहते आणि ती म्हणत असते, अहो काय झालं तुम्हाला? हर्षवर्धन म्हणत असतो, नाही विजया, ती मुलगी, ती ऊर्जा शिंदे मला शह देऊ शकत नाही. लक्षात ठेव, मी तिला हरवणार म्हणजे हरवणारच. मला तुझी मदत हवी आहे मला तुझी विजया. त्यावर विजया म्हणते, हो, मदत करेन मी तुमची, पण नेमकी कशासाठी? काय करायचं काय आपल्याला? त्यावर हर्षवर्धन म्हणतो, सांगतो तुला सगळं सांगतो, काय करायचं आहे काय नाही. आणि मग आता हर्षवर्धन हा तिथे उभा असतो.
तर दुसऱ्या बाजूला आता शौर्य आणि ऊर्जा यांच्या लग्नानंतरची पहिली सकाळ झालेली असते. ऊर्जा सकाळ सकाळ अंघोळ करून येऊन पहाटेच दरवाजा उघडते. दरवाजा उघडून ती आता सूर्यदेवाला नमस्कार करून घरात चाललेली असताना तिथे झोपलेला शौर्य तिला दिसत असतो. आता शौर्याला तिथे झोपलेलं बघून ऊर्जा ही शौर्याकडे बघत राहते. आता इतक्यात तिला जाणवतं की शौर्याच्या तोंडावरती ऊन येतं आहे आणि त्यामुळे त्याची झोप मोड होती. ऊर्जा अलगद आता तिकडे उभी राहते आणि आता तिकडे उभी राहून मग ती शौर्याच्या चेहऱ्यावरती येणारं ऊन अडवते. शौर्य पुन्हा शांत झोपतो. ऊर्जा अलगद मागे होते. शौर्याच्या तोंडावर पुन्हा ऊन येतं. ऊर्जा पुन्हा उन्हाच्या सावलीला उभी राहते. शौर्याच्या तोंडावरचं ऊन पुन्हा गायब होतं आणि तो शांतपणे झोपतो. त्यानंतर मग आता ऊर्जा ही शौर्याच्या चेहऱ्यावरती येत असलेल्या उन्हामध्ये पुन्हा उभी राहते आणि आता हळूहळू ती शौर्याकडे बघत बघत शौर्याकडे त्याच पावलांनी चालत येते आणि आता ती हळूहळू शौर्याजवळ चालत येताच त्याच्याकडे एकटक बघत असते. शांतपणे झोपलेल्या शौर्याला बघून ऊर्जाला खूप छान वाटत असतं. ऊर्जा आता शौर्याच्या जवळ येऊन बसते. शौर्याच्या चेहऱ्यावरती आता पुन्हा एकदा ऊन यायला लागतं. ऊर्जा आता शौर्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवत असते आणि आता तिने हात फिरवल्याबरोबर शौर्यालासुद्धा जाग येते. आता शौर्य उठणारच असतो तोपर्यंत त्या ठिकाणी आता त्या काकू येतात आणि काकू ओरडतच आलेले असतात. ए पूर्वा, चल चल चल, आपल्याला तयारी करूची असा, आज सत्यनारायण असा घरामध्ये. आणि आता शौर्य पटकन एकदम धाडकन उठून बसतो. त्याबरोबर काकू म्हणतात, काय रे तू अजून ऐसर झोपूनच राहिलंस? अरे उठ, चल पटकीने, आवरायचं नाही का तुला? अरे आज सत्यनारायणाची पूजा असा मागे. ए पूर्वा, खय असंस तू? आणि मग आता काकू पूर्वाकडे निघून जातात. त्याबरोबर इकडे आता शौर्य म्हणत असतो, अरे काय हे, कुठली पद्धत आहे ही सकाळ सकाळ इकडे येण्याची? त्यावर ऊर्जा म्हणते, शौर्य चल उठ, आवरून घे, मी तुला पटकन टॉवेल देते, चल उठ उठ. त्याबरोबर आता शौर्य ऊर्जाकडे बघतच राहतो. ऊर्जा म्हणते, गुड मॉर्निंग मिस्टर हजबंड, उठा, सकाळ झाली आहे. ही आज आपल्या लग्नानंतरची पहिली सकाळ आहे. त्याबरोबर आता शौर्य हा ऊर्जाचा हात पुन्हा पकडत असतो. त्यावेळी आता ऊर्जा शौर्याला म्हणते, शौर्य सोड यार, खूप कामं आहेत आपल्याला, उठ उठ, पूजा आहे. त्याबरोबर मग आता शौर्य हा ऊर्जाचा त्यावेळी आता ऊर्जा नाही या शौर्य, आणि असं म्हणत आता ती तिचे त्या टॉवेलमध्ये जे केस बांधलेले असतात ते सोडते आणि पळून जाते. त्याबरोबर शौर्याच्या हातात फक्त टॉवेल उरतो. त्यानंतर आता घरामध्ये पूजेची लगबग सुरू होते. काकू घाई करत असतात. इतक्यात तिकडे तयार होऊन ऊर्जा येते. ऊर्जाला बघून काकू म्हणतात, वा वा वा, किती सुंदर दिसता माझी ऊर्जा. मग येता म्हणतात ना, लगीन झाल्यावर पोरीच्या चेहऱ्यावरती एक वेगळाच तेज येता, ता खरा आहे हां. बघा आपल्या ऊर्जाच्या चेहऱ्यावर किती तेज आला असा तो. त्यानंतर आता लगेचच काकू म्हणतात, अरे ते सगळं तर ठीक असा, पण आता शौर्य खय असा. इतक्यात शौर्यसुद्धा तिकडे येतो आणि शौर्य म्हणत असतो, हे काय, मी सुद्धा आलो. मग काकू म्हणतात, चला मग आता पूजा सांगू घेऊ खोई. त्याबरोबर आता दुसरे एक काकू म्हणतात, पण पूजा इकडे कशी होणार? लग्नानंतरचं सत्यनारायण तर सासरी होतं मग. त्याबरोबर आता काकू म्हणतात की सत्यनारायण असा, जागा बदलली म्हणून पूजा नाही थांबूची ना. त्याबरोबर आता त्या ठिकाणी हर्षवर्धन येतो आणि हर्षवर्धन म्हणतो, थांबा, ही पूजा नाही होऊ शकत. आणि मग तो बुटं काढून शौर्याच्या समोर येऊन उभा राहतो आणि शौर्याला आता हर्षवर्धन म्हणत असतो, हे बघ शौर्य बेटा, अरे तुला तुझ्या रोजच्या आयुष्याचा कंटाळा आला होता. तुला तुझ्या रोजच्या आयुष्याचं तेचपणा नको वाटत होता आणि म्हणून तू फक्त हे एक थ्रिल केलेलं आहेस, बास, त्यापेक्षा जास्त काही नाही आहे. मग बास झाला, आता थ्रिल केलंस ना, मग आता चल आपल्या घरी. आता हे सगळं करण्याची काही गरज नाही आहे, निघूया आपण आता. त्याबरोबर शौर्य म्हणत असतो, तुम्ही माझे डॅड आहात ना, म्हणून आतापर्यंत मी शांत आहे, पण त्याचा अर्थ असा होत नाही की तुमच्या मनात येईल ते तुम्ही वाटेल तसं बोलत जाल, समजलं ना. तर इकडे हर्षवर्धनचं बोलणं ऐकून ऊर्जाला खूप वाईट वाटत असतं. तर शौर्य हा म्हणत असतो की मी ऊर्जाबरोबर लग्न केलं आहे आणि मी जर इकडनं येणार असेल तर फक्त आणि फक्त ऊर्जाबरोबर, ऊर्जाला घेऊनच, नाहीतर मी इकडनं कुठेही येणार नाही आहे. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत वचन दिले तुम्हाला ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.